इराण युद्धामुळे 1200 कंटेनर केळी अद्यापही कोल्ड स्टोरेजमध्येच पडून. उत्पादकांचं अतोनात नुकसान. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना तोड थांबवण्याच्या केल्या सूचना. आखाती देशात युद्धाचा भडका उडाल्यानं 8 दिवसाहून अधिक कालावधी उलटून शांतता प्रस्थापित होत नसल्यानं आखाती देशात निर्यातक्षम केळी जात नाही. त्यामुळे करमाळा तालुक्यातील जवळपास 1200 कंटेनर म्हणजे 7 कोटी रुपयांच्या केळीचे बॉक्स कोल्ड स्टोरेजमध्ये पडून आहेत. अमेरिका, इस्रायल आणि इराणसह संपूर्ण आखाती देश युद्धामुळे अशांत असून निर्यातक्षम केळी उत्पादकांना याचा मोठा फटका बसलाय. आखातमधील व्यापाऱ्यांनी युद्धामुळे केळीची खरेदी बंद केली असून युद्धजन्य परिस्थितीच्या पूर्वी करमाळ्यातून पाठवलेले कंटेनर आता परत यायला सुरुवात झाली आहे. तर जवळपास 1200 कंटेनर केळी कोल्ड स्टोरेजमध्ये बॉक्स पॅकिंग करून पडून आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या करमाळा तालुक्यातील कोल्ड स्टोरेज अंदाजे 7 ते 8 कोटींचा केळी पॅकिंग केलेल्या बॉक्समध्ये माल पडून आहे. आखाती देशात युद्धाचा भडका उडाल्यानं केळी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना तोड थांबवण्याच्या देखील सूचना केल्यात. तर नवी मुंबई येथील जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय पोर्ट येथे अडकलेले तब्बल 300 कंटेनर परत यायला लागले असून तो सर्व माल देशात पाठवला जातोय. सध्या रमजानचा महिना सुरू असून त्यामुळे इतर देशांतर्गत उत्तर भारतातील मोठ्या शहरातून उपवासासाठी केळीला मोठी मागणी असल्यानं तोडणीलायक केळीची तोड करून विक्री केली जात असून तिथे माल पाठवला जात आहे. खोडवा केळी 9 ते 10 रुपये किलो भाव मिळतो आहे, असं हिवरवाडी येथील शेतकरी गणेश जाधव यांनी सांगितलं. तर आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांनी पुढील सूचना येईपर्यंत माल पाठवू नका अशा स्पष्ट सूचना दिल्यात. असं असलं तरी केळी वेळेत पोहोचली नाही तर व्यापाऱ्यांसोबत उत्पादकांनाही मोठा फटका बसणार आहे. दरम्यान देशांतर्गत केळीला मागणी आहे, असं फलटण येथील केळी व्यापारी सनी इंगळे यांनी सांगितलं.